काय पाहिजे? बॉल पाहिजे? पाणी पाणी. कमिटी मेंबर जरा पाणी घेऊन जा, स्टॅम्प मध्ये जरा पाणी पाहिजे. इथे तोंडावर पडला असता कॅच घेताना, माहितीये का? पण तो शेवटचा बॉल राकेश, शेवटचा बॉल असेल बरोबर. धावसंख्या 9, विकेट गेली 1. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली प्रमोदच्या माध्यमातून आणि आनंदच्या माध्यमातून. हात खोलत पंचांनी. अवंतर धावसंख्येत हरीशने चौकार ठोकून एक चांगला शेवट केला. दुसऱ्या ओव्हरचा धावसंख्या 14, विकेट 1. स्कोअरबोर्ड कडे 2 बॉल मध्ये त्यांनी 8 धावसंख्या दिलेल्या आहेत. 2 त्यांनी चौकार मारले, 2 बाजू दोन्ही बॉल त्यांनी चौकार मारलेत सुहासने. म्हणजे याचा अर्थ असा होता की तुम्हाला सुहासकडे स्ट्राईक जास्तीत जास्त ठेवावीच लागणार. ऑलराऊंडर गेला होता हाच ऑलराऊंडर. निर्धाव चेंडू, बॉल टू बॉल रन चालले त्याची नोंद घ्या. दोन्ही संघ हे रुद्रवेलिना संघाबरोबर पराभूत झालेले आहेत. आता आपल्याला माहिती पडेल रायझिंग चॅम्पियन वर चढेल का रायझिंग सुपरस्टार. डायरेक्ट समालोचन कक्षाच्या वरतून हरीश एक चांगला बॅट्समॅन दिसते. 5 बॉल मध्ये 7 धावा त्यांनी कुठल्या. रिक्स नाही घेणार, बरोबर. रिक्स घ्यायचीच नाही तिथे, कारण ह्या ओव्हरचा जर तुम्ही विचार केला, ह्या ओव्हरला पहिला डॉट, दुसरा षटकार आणि आता एक, म्हणजे 3 बॉल मध्ये धावसंख्या 7 आलेली आहे मिलिंदच्या माध्यमातून. धावसंख्या झाली टोटल कडे आपण बघितलं तर 21 आणि बॉल झाले 3. हो हरीशची विकेट गेलेली आहे. कॅच सुहास आउट झाला ना. सुहास ओके. नेक्स्ट बॅट्समॅन कोण आहे? नेक्स्ट बॅट्समॅन स्मिथ आहे. कॅच कोणी घेतला मी विचारतो. कॅच हो तुम्ही सांगा ना. शरदने घेतली. सॉरी फिल्डर असाल ना, फिल्डर ते यांना विचारायचं. ऐकतो का? बॅटिंग इकडे आहे, नाव आहेत. हाय आम्ही विचारतो ह्याला.
स्मिथ यांनी पहिला चौकार मारून आपलं वैयक्तिक 4 आपल्या नावावर त्यांनी कोरलेलं आहे. चांगलाच गॅप मध्ये समाचार घेतलाय, पण 1 धावसंख्येवर समाधान मानावं लागेल. अशा तऱ्हेने ओव्हर षटक समाप्तीनंतर तिसऱ्या षटकच्या समाप्तीने धावसंख्या झाली 26. विकेट गेल्या 2. रोहित दोनची रिस्क घेणार नाही बॅट्समन, कारण एका धावसंख्येत चांगली ती फिल्डिंग झाली आनंदच्या रूपाने आणि चांगला बाउंड्री दिसून धावत येऊन त्यांनी 2 धावा त्याला द्यायच्या नव्हत्या, त्याच्यामुळे एकच धावा तरी समाधान मानलेलं आहे राजीव चौपाने संघाचे. हरीश आणि स्मिथ ही जोडी निर्धाव चेंडू चांगलीच बॉलिंगचा नजरांना पेश केला रोहितने. धावसंख्या झाली 27 आणि आपण बघायला गेलो तर 10 बॉल बाकी आहेत, शेवटचे 10 बॉल, कारण 2 बॉल झाले त्या आज 4थं षटक मार्गस्थ आहे. कॅच बघू घेतो का मिलिंद. घेतली, नक्कीच त्यांनी कॅच घेतली. ऑलराऊंडरच्या रूपाने त्यांनी कॅच घेतलेला एक चांगला उत्कृष्ट फलंदाज पण आहे, उत्कृष्ट गोलंदाज पण आहे आणि आता त्यांनी उत्कृष्ट षटकाराच्या दिशेने जात होता, पण त्यांनी चांगली कॅच घेऊन आपल्या संघासाठी चांगलं योगदान दिलंय मिलिंद. बॅट्समन भूषण विकेट. भूषणची त्याची चावी आपल्याकडेच नाहीये, कारण कसं माहिती का ती चावी त्यांच्याकडेच ठेवावी लागेल, कारण त्याचं पूर्ण वेगळं आहे. त्या हेमलता सिंगकडे होती ती चावी, आता त्यांनाच विचार त्यांनी कोणाला दिली. माझ्याकडे त्याचा नंबर नाहीये, त्याला बोल तिथं आता ना हॅलो
कुठली चावी ते जे 8 रूम आहेत 8 मीटर आहेत ते ना त्या बरोबर बरोबर त्याची चावी आमच्याकडे नसते कारण त्याचं ना कसं माहिती काय ते सोसायटीच्या आतमध्ये येत नाही ना थोडं बाहेर त्यांनी ठेवलं आहे ना हां त्यांनी चावी आमच्याकडे नाही आहे पण एक मी त्याच्या प्रसादकडनं महेशचा नंबर घे महेश मग घे ना मग त्यांच्याकडनं मग आता आम्ही काय नाही करू शकत एक काम कर ना तू उद्या येशील का प्लीज 29 हॅलो उद्या येशील का मग मी त्यांना सांगून ठेवतो ना बॉलर कोण आहे याच्याकडनं घे हां हां आदिल पुढे आला रे इथला काका बॉलर कोण आहे प्रमोद माझं कुठे किती रन झाले काय झालं 29 झाले हॅलो जिथे 2 रन जाणार होते तिथे 4 धावसंख्या गेलेल्या आहेत धावसंख्या झाली 33 बॉल झाले 2 शेवटचे 4 बॉल त्याची नोंद घ्यावे बॉलर प्रमोद बॉलर आहे प्रमोद आतापर्यंत जर आपण बघितलं त्याचे बॉलिंग आपण बघितलं त्याचा ग्राफ जर बघितला आपण तर त्यांनी 1 ओव्हर टाकलेलीच आहे आणि आता 2 बॉल झाले धावसंख्या फक्त 8च दिलेल्या आपल्या संघासाठी चांगली फिल्डिंग कीपर पण तिथे चांगलीच लाभले आहेत प्रमोदला असे जर साथ दिली तर नक्कीच बॉलिंग चांगलीच पडणार तुला तर माहिती येईल धाव तर आलेलेच आहेत पण 2 येतील का 3 येतील धावसंख्येत 2 भर पडली धावसंख्या झाली 35 आणि शेवटचे 2 बॉल बाकी याच्यानंतर होणारा सामना या सामन्याच्या नंतर होणारा सामना मॅरेथॉन सुपर 11 वर्सेस अश्विक फायटर मॅरेथॉन सुपर 11 वर्सेस अश्विक फायटर शेवटचा बॉल आहे पंच धावसंख्या झाली 36 कुठेतरी थांबवलंय रायझिंग चॅम्पियन या संघाला का धावसंख्येचा विचार केला 5 ओव्हरमध्ये अजून 1 बॉल बाकी आहे अशा तऱ्हेने 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 7 जिंकण्यासाठी 38 धावांची गरज 38 ओव्हर झाली थांब सांगतो येते बॉलचं कुठे येते रे बॉल टू बॉल येते बॉल काय आला बॉल टू बॉल कुठे येतं बॉल टू बॉल आता तो गेला चौथा बॉल ना मी सांगतो तुम्हाला थांबा 4 रन आलं वाटतं थांबा बॉलरचं येत असेल ना थांबा 2 मिनिट थांबा नाही जात नाही आलं बस ते रॉय बॅक कसं जायचं रे जर आपल्याला बॉलिंग बघायचं असेल तर 37 झाला
कुठेतरी स्लो गेम खेळायचाच आहे. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा 3 बॉलमध्ये धावसंख्या आली 4 आतापर्यंत. कमबॅक केलंय. पहिल्या बॉलमध्ये चौकार होता आणि 2 बॉलमध्ये निर्धाव चेंडू कुठंतरी बॉलरच्या आशा जिवंत राहिल्यात. अशा तऱ्हेने धावसंख्येच्या जर आपण बघितलं, धावसंख्या झाली 5. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. चांगली गोलंदाजी चालू आहे आता राहुलची. इझी घेऊ नका रायझिंग सुपरस्टार, या मॅचला तुम्ही इझी घेऊ नका. नटआउट अंपायरचा शेवटचा बॉल. बॉल टू बॉल रन आले आहेत 5 बॉल मध्ये. बॅटिंग कोण करते? रोहित. चांगला टप्प्यामध्येच बॉल भेटला आणि चांगला समाचार घेतलाय. अशा तऱ्हेने पहिलं षटक संपताच धावसंख्या झाली 11. 5 बॉल पर्यंत ओव्हर जरा चांगली होती, पण शेवटचा एक षटकार देऊन कुठेतरी झुकतं माप दिलं रायझिंग सुपरस्टार या संघाला. कॉल लावा ना डायरेक्ट स्पीकरला. हेमंत. धावसंख्या झाली 11. जिंकण्यासाठी अजून 27 धावांची गरज. मिलिंद बरोबर मागच्या सामन्याचा वचपा काढतोय, कारण रुद्र 11 वर्सेस रायझिंग सुपरस्टार फक्त 4 रनाने हारले ते. नाहीतर एक षटकार जर गेला असताना तर नक्कीच रुद्र 11 संघाला ताप थंडी आली असती. आता यमन बोलो रे यार, माईक एवढं खराब ते ना, हे खराब आहे. बोलला मला हे खराब आहे. संपल लवकर. पुढील सामना अश्वित फायटर. तुम्ही सांगितलं ना तुमचा निर्णय. अश्वित फायटर, अश्वित फायटर काय घेतलंय? अश्विक लगातार 3 मिलिंद तापलाय मिलिंद तापलाय. आता ताप थंडी आता येणार. रुद्र 11 तुम्ही तयारीत राहा. रुद्र 11 हा वचपा काढणार मिलिंद. 29 अजून 8 नाही 9.
अश्विकने काय सांगितलं ना अश्विक फायटर काय घेतलंय गोलंदाजी. ओके धन्यवाद धन्यवाद. हा झालं झालं त्यांनी इशारा केला ना. स्टंप पडला तर काय डेड ना नोबल नाहीये. पडला का स्टंप? बॉलरचा पाय नाही लागला मग कसलं होतं हवेली पडायला गोष्ट. मिलिंदचा जर वैयक्तिक विचार केला तर 8 बॉलमध्ये 23 धावसंख्या आहे त्याच्या. 3 6 आणि 1 4. कॅच बाहेरून पकडला का मग ते 12 रन झाले. 12 रन. एक कॅचचे 6 रन आणि बाकीचे 6 रन जिंकण्यासाठी अजून 2 धावांची गरज. एक रेकॉर्ड होऊन जाईल 2 ओव्हर मध्ये. 1 बॉल बाकी अजून. 1 बॉल मध्ये फक्त अजून 3 धावांची गरज आहे. आता शेवटचा बॉल आहे म्हणजे 2 ओव्हर मध्येच ही मॅच आपली संपून जाईल. बरोबर ना संपून जाईल मॅच. रेकॉर्ड होऊन जाईल 38 पाहिजे. ऑब्जेक्शन घेतील नंतर फायनलला गेलो नाही तर तुम्ही कधी गेले फायनलला कुठं येतील ऑब्जेक्शन फेकत नाही तर फेकतो तो बघ ना तू काय ना फेकत. रेकॉर्ड झाला रेकॉर्ड झाला. अरे इथं आहे हे मी पण घाबरलो. मला वाटलं हा फिल्डर आहे आणि ते धावले नाही. एक रेकॉर्ड झालाय. दोनच ओव्हर मध्ये त्यांनी मॅच संपवली आणि मिलिंद 10 बॉल मध्ये 30 रन मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. 10 बॉल मध्ये 33 रन तू केले. टाळ्याच्या गजरात त्याचं स्वागत करा. रुद्र 11 तुमच्यासाठी हा रोड सिग्नल आहे. रुद्र 11 जर तुम्ही इथे असाल तर बघून घ्या तुमच्यासाठी मिलिंद हा खूप मोठा वाघ उभा इथे. फायटर अडलक अडलक रायझिंग चॅम्पियन अडलक तुमच्यासाठी. पण तुम्ही इथे आलात वेळात वेळ दिला आम्हाला दिला. आपला चांगला तुम्ही खेळ खेळला. हारजीत आणि पारजीत होतच असते खेळामध्ये. ठीक आहे पुन्हा एकदा तुम्ही जोशाने या. चांगली प्रॅक्टिस करा आणि कुठे असेल टुर्नामेंट तर नक्कीच तिथे उपलब्ध राहा. धन्यवाद. रायझिंग सुपरस्टार नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे कारण तुम्ही 2 ओव्हर मध्ये हा सामना संपवला. तुम्हाला नेट रन रेट साठी फायदा होईल. नेट रन रेट साठी कारण तुम्ही 2 ओव्हर मध्ये हा सामना संपवलाय.
हम लोगों मैच होते नहीं आता मैराथन सुपर 11 वर्सेस सू फाइटर रुद्र इलेव्हन हा संघ 2 पैकी दोन्ही सामना जिंकलेला आहे. मॅरेथॉनने टॉस जिंकला ना. त्याच्यानंतर त्यांचा नेट रन रेट जर बघितला तर 4.4 आहे. नेट रन रेट त्यांचा जर बघितला तर 4.4 पण त्यांनी दोन्ही सामने जिंकले आहेत. त्याच्यानंतर अश्विक फायटर हा एक सामना हे लोक जिंकलेले आहेत अश्विक फायटर आणि दुसरा जर सामना जिंकले तर त्यांचा पण नक्कीच फायदा होईल कारण त्यांचा नेट रन रेट जर बघितला तर 9.6 आहे. या सामन्यानंतर आम्ही जाहीर करू जे 4 संघ फायनल सेमीफायनल दोन्ही होतील. सेमीफायनलला जाणारे संघ 4 असतील तर नेट रनच्या जीवावर जरी सामने जरी 2-2 जिंकले पण नेट रनच्या जीवावर त्यांना पुढे जाण्याची संधी असेल. ठाणेकर सिविक स्टार आणि रायझिंग चॅम्पियन हे संघ दोन्ही सेमीफायनलसाठी पात्र झालेले नाहीये त्याची नोंद घ्या. रिएंट्री नाहीये. ठाणेकर सिविक आणि रायझिंग चॅम्पियन हे दोन्ही संघ सेमीफायनलसाठी पात्र झाले नाहीयेत. आता चुरस जी असेल तर रुद्र इलेव्हन अश्विक फायटर रायझिंग सुपरस्टार आणि मॅरेथॉन या चौघांमध्ये असेल. फोटो धावसंख्या झाली 7 बॉल झाले 3. निर्धाव चेंडू. सेमीफायनल साठी पात्र झालेले संघ हे 4 आहेत. मी त्याची घोषणा करतो. रुद्रा इलेव्हन अश्विक फायटर रायझिंग स्टार आणि मॅरेथॉन सुपर 11 हे 4ही संघ सेमीफायनल साठी झालेले पात्र याची नोंद घ्यावी. आता फक्त 1, 2, 3, 4 जे संघ येणाऱ्याच्या नुसार येतील त्याच्यानुसार आम्ही त्यांच्या मॅचेस घेऊ. स्लोअर होता हा बॉल. शेवटचा बॉल लगातार दोन्ही चेंडू निर्धाव गेलेत. पहिला चेंडू जर आपण बघितला चौकार, दुसरा 1, तिसरे 2 आणि चौथा आणि पाचवा निर्धाव गेलेले. शेवटचा चेंडू सांगता कशी होईल बघू. 22 ना, हे 22 ना, 22 आहे ना. अंपर इशारा द्या ना इकडं. ओके, अशा तऱ्हेने पहिलं षटक समजा छोटूचं पहिलं षटक समजा धावसंख्या झाली 8.
पहिलं षटक आशिषच्या माध्यमातून पहिला निर्धाव चेंडू बॉल मारायचा होता लेग साइडला. काय करायचं होतं आणि काय झालं ते आपण बघितलंच. पुन्हा तसंच गचा क्षेत्ररक्षण विकेट किपरच्या माध्यमातून बोनस दिला 4चा बोनस. असाच काही न करता मॅरेथॉन सुपर या संघाला धावसंख्या 4 भर, धावसंख्या झाली 12. चांगली गोलंदाजी करतोय आशिष. क्षेत्ररक्षण तुम्हाला खूप महत्वाची भूमिका बजावते. क्षेत्ररक्षण जर तुम्ही व्यवस्थित नाही केलं तर असे धावसंख्येत भर पडत राहणार. अशा तऱ्हेने 4ने धावसंख्येत भर पडलेलीच आहे. धावसंख्या झाली 12. शेवटचे 4 बॉल अजून बाकी. तिसरा बॉल दुसऱ्या षटकाचा. चांगलीच बॉलिंग आशिष. ऍक्च्युली बॅट्समॅन भासतोय का त्याचं कारण असं आहे कारण किपर पुढे उभा आहे. बॅट्समॅनला वाटतंय की थोडासा एक पॉल जर एक स्टेप आउट जर मी झालो आणि किपरने जर माझी विकेट घेतली तर प्रॉब्लेम येईल. पण तरी पण बॅट्समॅनला बॉल आणि बॉलचा कॉम्बिनेशन करावंच लागणार आहे. धावसंख्या 2 वर झाली. धावसंख्या झाली 14. बॉल झाली 4. स्पीडअप करा. भरपूर वेळ घेता तुम्ही. पंचांचा निर्णय वाईट. हात खोललेत पंचांनी. अतिरिक्त धावसंख्येत 1 भर झाली. धावसंख्या झाली 15. चालू असलेला मॅरेथॉन सुपर वर्सेस अश्विक फायटर. याच्यानंतर सेमीफायनलचे 2 सामने होतील. त्यानंतर फायनल. चांगला समाचार घेतला आशिषचा. षटकार, उत्कृष्ट षटकार. त्रिकोण, उत्कृष्ट षटकार. धावसंख्या 6 भर. धावसंख्या झाली 21. थोडी खर्चिक ओव्हर आपल्याला बघायला मिळाली ह्या ओव्हरचा. रन किती दिसले पाहिजे याच्यात दिसले पाहिजे रन मग तेवढे 6 आणि 7 8 9 9 आणि 4 13 ना. मग इथं 13 दिसले पाहिजे इथं असं नाही होत का. ओके हां पण 22चा हां व्हाईटचा बरोबर आहे. 22 जी जोडी अजून पण मैदानात आहे विशाल आणि अर्जुनच्या रूपाने. बॉलर सागर. काय चाललंय मॅरेथॉन सुपर 11. कुठं बॅट आणि बॉलचं तुमचं कॉम्बिनेशन अजून पण जुळलेलं नाही, रुळलेलं नाहीये. धावसंख्येचा विचार केला तर 22. पंचांचा निर्णय काय ते बघू. नॉट आउट. निर्धाव चेंडू, दोन्ही पण निर्धाव चेंडू. सागर चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी पेश करत आहे.
नॉट आउट. आउट दिला. कॅच आउट आहे का काय? ओके. स्टम्पिंग. स्कोर झाला 22. तिसरे षटक मार्ग असतात 3 झालेत. हाफ मेडन ओव्हर झालेली आहे. सागरच्या माध्यमातून हाफ मेडन ओव्हर. आतापर्यंत एकही रन त्याने दिलेला नाही याची नोंद. सुपर हा संघ जिंकला आहे. बरोबर. ठाणेकर सीट बरोबर. सेमीला येईल बघायला लागेल. तुझं काय मग 22 रन झालं असं किती जास्त आले. हॅट्रिक चान्स आहे. मला वाटतं दुसरी हॅट्रिक जी यांनी घेतली होती, विलास पवारने घेतले होते. आपल्याला माहिती पडेल सागर हॅट्रिक घेतो का नाही, कारण त्याने आतापर्यंत 4 बॉल टाकले. सगळे 4च्या 4 2 ते निर्धाव होते. नंतर 2 बॉल विकेट त्याने घेतल्या. चार बॉल झाले, 1 रन त्याने दिलाच नाही. इथं 2 विकेट पाहिजे ना. आता तिथं बघू सर. 2 झाले पाहिजे ना. ती विकेट त्याला जाते ना, बॉलरला विकेट जाते ना. अरे रनआउट पण विकेट किपरने केलंय ना. बॉलर चला. ओके ओके चला. नाही कर ना, कर मला पण आराम भेटेल. मेडल नाही गेली का? अरे मेडलचा चान्स त्याला. चला बॉलर बॉलर पण आशिष आशिष आशिष. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या झाली 27. चौथं षटक मार्ग असता. क्रिजवर आहे आकाश आणि नॉन स्ट्राईकला विशाल आणि बॉलर आहे आशिष. पहिलं षटक जेव्हा त्यांनी टाकलं तेव्हा 10 धावसंख्या 9 दिल्या होत्या. त्यांनी धावसंख्या 9 दिल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. आता दुसरं षटक त्याचं आणि संघासाठी चौथं षटक. प्रत्येक बॉल सेम लेंथ मध्ये, कारण बॉल जर आपण बघितला बॅट्समॅनच्या पद्धतीने मारत आहे.
इथं लागून पोटाला गेला ना बसलेत ना बाबा तो डबल टेनिस आहे तरी स्पेस नाही लागत चौका षटकार आलं वाईट चेंडू राकेश आमचे कडक पंच पार्ट टाइम कडक पंच आहेत ते धावसंख्या झाली 29 अजूनही या ओव्हरचा जर आपण विचार केला तर 3 बॉल अजूनही बाकी आहेत विशाल कुठेतरी रनासाठी चेस करतोय पण ते साध्य होत नाहीये लगातार या ओव्हरचा विचार केला ओव्हरला फक्त 3च रन आलेत 4 बॉल मध्ये एकही टोडी नाही चौकार षटकार तर नाहीच नाही निर्धाव चेंडू शेवटचा बॉल चौथ्या षटकातला शेवटचा बॉल धावसंख्या झाली 29 विकेट गेल्या 2 मॅरेथॉन सुपर 11 या संघाच्या 40 अशा तऱ्हेने चौथा षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली 29 ह्या ओव्हरचा जर विचार केला वैयक्तिक ओव्हरचा जर आशेचा विचार केला तर त्यांनी फक्त 3च धावसंख्या दिलेल्या 3च धावसंख्या खर्च केलेल्या आहेत म्हणजे महागडे षटक ठरले ते मॅरेथॉन सुपर या संघासाठी कारण धावसंख्या फक्त 3च आली या ओव्हरला गौरव स्ट्राईक गेली आता आकाशकडे शेवटचे 6 बॉल या 6 बॉल मध्ये कमीत कमी 17 ते 18 पर्यंत आलेच पाहिजे म्हणजे 45 किंवा 50 तर एक चांगला स्कोअर उभा राहील आणि कुठे चांगला आपल्याला आपण एक चांगला खेळ बघायला मिळेल कारण आता पण त्या मैदानाचा रेकॉर्ड झालेला आहे 70 रन पण चेज होतात 60 रन पण चेज होतात अंपायरचा निर्णय 22 मध्ये ना ओके 22 मध्ये रूपांतर केलेलं आहे आम्ही इथे 22 ओके काही सांगत नाही ते अंपायर काय सांगतच ना ठीक आहे त्याकडे बघायला लागेल आपल्याला नंतर सांगेल चांगली गोलंदाजी बरोबर आहे एक प्रकारे ही प्रॅक्टिस मॅचेस म्हणावी लागेल कारण 4 संघ सेमीफायनलला दाखल झालेले आहेत हे दोन्ही संघ दाखल झालेले आहेत कारण तुमची प्रयत्नाची पराकाष्ठा आतापासून जर चालू ठेवली तर सेमीफायनलमध्ये चांगला खेळ तुम्ही खेळाल आणि फायनलच्या दिशेने वाटचाल कराल कारण सेमीफायनलचे सामने हे नॉकआउटचे सामने असणार चला उत्कुंठ ग्राउंड शॉट बघू आपण माध्यमातून 2 तर नक्कीच पूर्ण केलेले आहेत तिथे 55 नेट आउट धावसंख्येत 2 भर पडली धावसंख्या झाली 32 शेवटचे 3 बॉल याची नोंद घ्या शेवटचे 3 बॉल शेवटच्या षटकाचे एक षटकाराने चौकाराने तो यंत्र झालाच पाहिजे बरोबर विकेट बॅट्समन कोण आहे आकाश शहाणे
शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. धावसंख्या झाली 34. प्रोजेक्ट स्कोर आम्हाला दिसतोय इथं 36. बॉल ह्या पण ओव्हरचा विचार जर केला तर फक्त त्यांनी 5 बॉलमध्ये 4च धावसंख्या दिलेली आहे. टोटल स्कोर झाला 34. चांगला गौर कोणी मारला? आकाशने. विशाल. अशा तऱ्हेने धावसंख्या 40 झाले. 5 जिंकण्यासाठी 41 धावांची गरज. 41. हा ब्रेक ब्रेक बरोबर. ब्रेक द्यायला लागेल ना तर आम्हाला
आहे तो त्यांनी टी शर्ट चेंज केला. चांगलीच बॉलिंग बघा. विकेट कसली विकेट आहे. कॅच घेतली का. कट लागली. बॅट आहे का. ओके. कीपरचं नाव माहिती नाही. आणि बॉलर दीपक. पहिलाच बॉल आणि पहिलीच विकेट आपल्या संघासाठी त्याने मिळवून दिलेली आहे. जिंकण्यासाठी 41 धावांची गरज अश्वित फाटरे संघाला, पण पहिलीच विकेट गमावलेली आहे. दीपू स्ट्राईक एंडला. नॉन स्ट्राईक एंडला आहे तुषार. एक बॉल पाठीमागे असतो. पंचांचा निर्णय नेट आउट. एक मिनिट जरा, एक मिनिट. दोन्ही एम्पायर डिस्कशन करा. काय निर्णय काय. नॉट आउट. नॉट आउट. ठीक आहे. चला दुसरी विकेट दीपकला. अखिलेशच्या माध्यमातून विकेट. दीपक तुमची ओव्हर मार्गावर तुम्ही आहात. अश्वित पाटील संघाने अजून खातं खोललेलं नाहीये. 3 बॉल झालेले. विकेट गेला 2. आपली चांगली गोलंदाजी करत आहे दीपक. खरं जाता मरत आणि 3 बॉल फेकलेले आहेत. तर पहिल्या बॉलमध्ये विकेट, दुसरी 0 आणि तिसरी विकेट. अशा 3 बॉलमध्ये 2 विकेट त्यांनी घेऊन एक चांगला बॅट्समॅन मैदानात जात आहे मच्छिंद्र. कारण जिंकण्यासाठी धावसंख्या जर आपण विचार केला फक्त 41 धावसंख्याची गरज आहे. पण पहिलीच ओव्हर अशी एकदम सिंगल कॅच होती. ओव्हर हॅट्रिक झाली असती मित्रा विशालची. सॉरी दीपकची नक्कीच ओव्हर हॅट्रिक झाली असती. कॅच घेतलीच पण ठीक आहे. तुझे प्रयत्न केलेस तू सफल नाही झाला. अशा जण खातं खोलला.
धावसंख्या फक्त एकच झाल्या, याची नोंद घ्या. शेवटचा बॉल आहे. सातच ना रे, दोन विकेट आहेत ना, या विकेट आहे, 7 रन. अशा तऱ्हेने पहिल्या षटकच्या समाप्तीनंतर दीपक होते ते चांगली होती, फक्त शेवटच्या बॉलमध्ये एक षटकार गेला, त्याच्यामुळे धावसंख्या 6 भर झाली. अशा तऱ्हेने धावसंख्या झाली 7. विकेट आहे 2. बॉलर आहे कामिन, चांगलीच गोलंदाजी केली ती आतापर्यंत, आणि प्रत्येक मॅचला त्यांनी मी बघितलं गोलंदाजीचा नजराणा त्यांनी पेश केलेलाच आहे. तर मच्छिंद्र बघू कामिनला कसा झेलतोय, कसा पेलतोय. चांगला बॅट्समॅन होता, चांगला होता मच्छी, चांगला बॅट्समॅन, बॉलर पण चांगला होतो. नाही घेणार, नाही घेणार, सोडले ना. कॅचेस विन द मॅचेस. 2 कॅच तुम्ही सोडल्यात, आधीच्या ओव्हरला कॅच सोडली आणि आता एक कॅच सोडली. तुम्हाला याचा फटका नक्कीच बसणार, कारण स्कोर खूप कमी आहे तुमचा, 40च आहे आणि 41चं टार्गेट आहे. विकेट कोणी रचित होतं तुषार आहे. तुषार विकेट गमावली आहे तुषारने. नशीब बलवत्तर आहे. अश्विक फायटर आणि मॅरेथॉन सुपर. मॅरेथॉन सुपर खरंच तुमचं नशीब बलवत्तर आहे. ज्या पद्धतीने बॉलचा थ्रो केला होता विकेट किपरला, थोडीशी हाईट जास्त होती, बॉल सुटला, पण त्याच्या मागे प्लेअर होता, त्याच्यामुळे तो बॉल त्याला देता आला. अनेक रनआउट घेतलाय तुम्ही. अशा तऱ्हेने विकेट गेला 3, बॉल झाले 2. रन फक्त झाले 8 रन, फक्त 8 रन झाले. त्याची नोंद घ्या. जिंकण्यासाठी 41 धावांची गरज. दुसरं षटक चालू आहे. स्टंप लावा. अंपायर अंपायर काय करतात ते स्टंप लावा. कोमात मग काय तर बघ, अंपायर अजून नाही गेला बघ लावायला. अरे पण ठोकायला लागेल, पण अंपायर तिथं उभा पाहिजे ना, त्याने बरोबर केलं नाही केलं. अंपायरला बिर्याणी आहे ना, तुला पण खायला घालू जमलं असेल ते पण. नाही तो चांगला आहे, चांगला आहे. षटकार मला खातच षटकारने खोललाय. पहिलाच बॉल होता सागरचा, मजा घेतला कामिलचा. धावसंख्या झाली 14. जिंकण्यासाठी अजून पण 27 धावांची गरज. असं येत नाही का रे, किती बॉल मध्ये किती मोबाईलवर यायचं. कोणी बॉलर आणि हा आम्ही राहते इथं ना, बॉलर पण मी इथं बॉलर कुठे बॉलर नाही बघा. ठीक आहे चला हे पैसे राहू द्या. हे बरं टेन्शन नाही. बॉलर तर माहिती पडतो ना कामून. नाही 2 रन
चांगली खरंच गुड स्टॉप, खरंच गुड स्टॉप, चांगलासा स्टॉप केला त्यांनी. विशालने चांगला स्टॉप घेतलेला आहे. खरंच आपल्या संघासाठी त्यांनी 3 धावा वाचवल्यात. धावसंख्या झाली ती म्हणजे 15, अजून जिंकण्यासाठी 20 बॉलमध्ये 26 धावांची गरज. पण बॅट्समॅन दबा आला ना शेवटी. स्कोर काय स्कोर नाही बघ ना. 2 ओव्हरमध्ये 15 रन झाले. असे फुल कॅच चौका का 4 ने बर झाली. धावसंख्या झाली 19. अशा तऱ्हेने दुसऱ्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली 19. विकेट गेल्या 3. अजूनही जिंकण्यासाठी 18 बॉलमध्ये 22 धावांची गरज. सामना अजून संपलेला नाहीये. मला वाटतं मॅरेथॉन सुपर वर्सेस अश्विक फायटर. मॅरेथॉन सुपर तुम्ही हार नका मानू, कारण त्यांच्या 3 विकेट गेलेल्या आहेत. चांगल्या तोला मोलाच्या 3 विकेट गेलेल्या आहेत. तरी 18 बॉलमध्ये 22. आता हुकमेक काय काढलेला आहे तो म्हणजे दीपक 789 जर्सी नंबर. आपण झाली ना आता मॅच संपल ना. जेवण 2 ओव्हर 3 ओव्हर 2 ओव्हर झाले. आता समजेल आपल्याला. एक काम करू आपण आता देवदर्शनाला जाऊ. मॅरेथॉन काय चाललंय? दीपकची प्रयत्नाची पराकाष्ठा एवढी चालू आहे. जर या पद्धतीने जर तुम्ही कॅच सोडल्या तर विजयाच्या दिशेने कसं काय तुम्ही मार्गस्थ करणार? अनेक सूत्र मी लक्षात ठेवा. कॅचेस विन द मॅचेस, हे जर तुम्ही डोक्यात नाही ठेवलं इक्वेशन आपण बघितलं 16 बॉल मध्ये 21 धावा. फिल्डिंग पण करत नाही पुढे त्रास होणार ना. हे 4 रन गेले घेतले का? 16-21 का दिसतात तुला? कॅच होती नाही. आपण दिसत नाही. कॅच आहे. 4 कॅच सोडले त्यांनी. आपण बॉल पहिलीच कॅच जी सुटली तर फिल्डर बघा खाली बसलाय. त्याला पण पस्तावा होतो शेवटी. आपण जर ते कॅच जर पकडले असते तर नक्कीच मॅचचा काहीतरी कायापालट वेगळा आपल्याला दिसला असता. चित्र जरा वेगळं दिसलं असतं.
आता पस्तावा करून काय फायदा नाही. संधीचं सोनं त्याच वेळेस करायचं असतं ज्यावेळेस तुम्हाला संधी चालून होते. नंतर काही उपयोग नाही पस्तावा करून. ठीक आहे अडला. बसलाय खाली. चौकाट पुढे आता तिथं कुठं त्याला हे करतो म्हणजे ते सिक्स सिक्स टाकायचा फोर फोर टाकायचा असा विषय. कॅच घे. पत्रे यार याचं काय लक्ष नाही रे. काय करतो तू? नाही इव्हेंट का नाही. आता काय करू नको. काय झाला एवढं. शेवटच्या चांगली बॉलिंग करत आहे. त्याची साथ मिळाली नाही आपल्या संघाकडून. ज्या पद्धतीने गोलंदाजी खरंच त्याची लाव. शेवटचा बॉल आहे पंच. शेवटचा बॉल आहे पंच. बॉल किती झाले पंच? बॉल किती झाले पंच? एक बॉल बाकी. ओके चला स्कोर दाखव तर. स्कोर दाखव नाही. स्कोर दाखव नाही पुढे काय. स्कोर झाला 29. जिंकण्यासाठी 12 बॉल मध्ये 12. बॉल टू बॉल रन पाहिजेत. बॉल टू बॉल रन. 12 बॉल मध्ये 12. अडलक अडलक दीपक तुमचा खरंच बॉलिंग तुमची चांगलीच आहे. तुम्हाला थोडीशी साथ कमी मिळाली. तर बघू आता ज्याला बॉलिंग दिली आहे. विशाल आकाश. आकाश त्याला नाही देणार. आकाशला नाही देणार. ठीक आहे. आपल्या सेमीफायनलच्या कॅटला सोडून ना चालतील का सोडून त्यांना कॅट सोडून. बाईकचे 2 रन घेतलेले आम्ही. धावसंख्या झाली. हे घे ना इकडे. मी पण मोबाईल तो आठवतो मोबाईल. धावसंख्या झाली 32. हा अजून जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. 32 रे. 2 घेतले. चला अजून 6. उत्तुंग षटकार मच्छिंद्र यांचा. मागे काय केला. बॉलर पण दिसतो आपल्याला. हा 6 इथं क्लिक कर. आउट आहे. आवाज बॅट बरोबर आहे. मच्छिंद्र यांची विकेट रनआउटच्या माध्यमातून गेलेली आहे. अजून जिंकण्यासाठी फक्त 3 धावांची गरज होती. औपचारिकता बाकी होती. विकेट गमवायची काही गरज नव्हती. सिंगल लावलं. याच्यानंतर होणारे सेमीफायनलचे सामने. कुठल्या टीम बाहेर गेलो तू.
सेमीफायनलचे सामने होतील ते म्हणजे 4 संघ सेमीफायनल दाखल झालेत. रुद्र 11, अश्विक फायटर, रायझिंग सुपरस्टार आणि महाराजन सुपरस्टार असे 4 संघ सेमीफायनलसाठी पात्र झालेले आहेत. विन अशा तऱ्हेने अष्टविनायक फायटर हा संघ विजयी झालेला आहे. पहिले सामन्याचं हे काढ ना. जिंकलो पण आता आपलं मॅरेथॉन जिंकली ना. मॅरेथॉनमध्ये दीपक निगम कुठे गेलो. मिथुन तर